आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आशा अंगणवाडी सेविकांची जी युनियन आहे याच्यामार्फत आशा अंगणवाडी सेविका त्याचबरोबर शिक्षकांना सरकारने BLO म्हणून जबरदस्तीने सक्तीने जे काम लादायला लावलेलं आहे, या घटनेचा भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी सतत निषेध व्यक्त केलेला आहे आणि संबंध महाराष्ट्रभरामध्ये आशा आणि अंगणवाडी सेविका यांनी सतत आंदोलनं केलेली आहेत। आणि अर्नाळ्यामध्ये जी घटना घडली की 2 आदिवासी आशा सेविकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, या भर पावसामध्ये त्या लोकांना सक्तीने काम करायला लावलं होतं, घरामधून बाहेर पडण्याची परिस्थिती नव्हती। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की रेड अलर्ट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते काम केले नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या घटनेचा आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर आम्ही मुख्य मागणी करतोय की शिक्षक असतील, आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, ह्यांना जे BLOचं काम जबरदस्तीने लादलंय ह्याच्यामुळे थेट सामान्य नागरिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान होतोय। आशा सेविका, अंगणवाडी सेविका ह्यांचं जे मूळ काम आहे, बालकांचा मृत्यू असेल, कुपोषणाचा प्रश्न असेल किंवा गरोदर मातांचा प्रश्न असेल, ह्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आहे आणि ती काम त्यांचे थांबत आहेत। तसेच शिक्षकांनासुद्धा BLOचं काम सक्तीने करतायत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे आणि म्हणून हा प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे। म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष ह्या आशांच्या पाठीशी आहे आणि येत्या 21 तारखेला ह्या प्रश्नावर वसई तालुक्यातील सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांना आम्ही आव्हान करतोय की 21 तारखेला भव्य असा मोर्चा निघणार आहे। या मोर्चावर सामान्य नागरिकांना घेऊन आम्ही सामील होणारच आहोत। मात्र बाकीच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविकांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सामील झालं पाहिजे आणि आपली मुख्य जी मागणी आहे की अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि शिक्षकांना जे BLOचं काम सक्तीने देत आहेत ते रद्द झालं पाहिजे। सततच्या लढ्यामुळे आज तहसीलदाराने आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला सहाय्यक देतोय, परंतु आमची अशी ठाम मागणी आहे की सहाय्यक आम्हाला नकोय, तुम्ही जे काम आमच्यावर लादतायत तेच सहाय्यकच्या मार्फत तुम्ही काम करून घ्या। निंदनीय बाब अशी आहे की गेल्या 2 वर्षापासून ह्या आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना त्यांचं मानधनसुद्धा अजूनपर्यंत प्राप्त झालेलं नाही आणि म्हणून हा मोर्चा निघतोय। सर्वांना आम्ही आव्हान करतो, इतर महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनीसुद्धा ह्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावं। नमस्कार, मी आशा सेविका अर्नाळामधून बोलते। आमच्या BLO कामावर आम्हाला सक्ती केली जाते आणि मी कमी शिकलेली असल्याकारणाने मला ते BLOचं काम जमत नाही, तरी हे लोक बळजबरी आम्हाला आमच्यावर काम लादलं जातं। त्याच्यातून आम्हाला मुक्तता करावी, कारण मला काहीच जमत नाही आणि जे सहाय्यक देणार आहेत त्यांनाच तुम्ही त्यांचं मोबाईल नंबर ऑनलाईन करा आणि त्यांनाच ती कामं द्यावी अशी मी नम्र विनंती करत आहे। नमस्कार, महाराष्ट्र राज्य आशा आणि गटप्रवर्तक सेविका संघ आमची जी युनियन आहे, महाराष्ट्र राज्य युनियन, त्याच्यावरून आज आम्हाला आम्ही सर्व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक आज आम्ही वसईला तहसीलदार इथे निवेदन देण्यासाठी आलेले BLOच्या कामाची सक्ती करण्याबाबत। सरकार जे आम्हाला BLOच्या कामाच्या बाबतीत सक्ती करते हे साफ चुकीचं आहे। शासनाने आम्हाला आशा म्हणून नियुक्ती केलेली शासनाच्या कामासाठी माता मृत्यू, बालमृत्यू रोखण्याकरता, पण आता BLOची कामाची आम्हाला इतकी सक्ती होत आहे की आमच्या जे मेन काम आहे त्याच्यावर आमचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे। आम्हाला जर नेहमी सांगतात तुम्ही गरोदर मातांवर व्हिजिट द्या, बालमृत्यू होत आहेत, मातांना व्हिजिट द्या, त्यांना व्हिजिट करायची का BLOची कामं करायची? ह्या आमच्या सर्व इकडे जमलेल्या आशा आहेत त्यांचं तेवढं शिक्षणसुद्धा नाही आहे की ते BLOची कामं करतील। आता आम्ही जर निवेदन दिलं तर आम्हाला त्यांनी एक सांगितलेलं की तुम्हाला सहाय्यक देतो। अरे पण सहाय्यक देऊन आमची जी मूळ कामं ती राहतात ना, ती आम्ही काय करायचं आहे? तर आमची शासनाला विनंती आहे की आमची त्यांना हात जोडून विनंती करत सांगते की त्यांनी आम्हाला सहाय्यक नको, पण आम्हाला BLOच्या कामातून मुक्ती द्यावी। आम्हाला हे काम जमत नाही आहे, त्यांच्यावर तुम्ही दबाव आणू नका आणि आमच्यावर जी कारवाई करतायत प्लीज त्यांनी कारवाई करायचं बंद करा। आणि आम्ही जर याच्यावर आम्हाला ठोस निर्णय मिळाला नाही तर आम्ही 21 तारखेला आम्ही युनियनतर्फे आम्ही हा जो मोर्चा काढणार आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व पक्ष म्हणा किंवा सगळेजण आम्हाला पाठिंबा देणार आहेत। प्लीज आम्हाला BLOच्या कामातून मुक्त द्यावी एवढे सर्व आशांचं हे मागणी आहे।